नमस्कार सर्वांना. कसे आहात? आज ना दिदू आणि मनू दोघी गेलेले आहेत माझ्या बहिणीकडे. यात्रा होती त्यासाठी. आणि घर इतकं भयानक वाटतं, डायरेक्ट म्हणजे रिकामं रिकामं घर नाही का. अजिबात मला त्यांना सोडून राहायची सवय नाही कधीच एवढे मोठे होईपर्यंत. पण मी बाहेर पाठवलेलं नाही आहे. आणि आज ज्या वेळेला लेकरं घरात नाही ना, तर घर असं खायला उठतंय. म्हणजे इतकं भकास वाटतंय ना. मी जसं सकाळी सोडून गेली होती सगळं जसंच्या तसं पडलेलं आहे. एक नसतं का घरामध्ये मुलं असले ना, एक चावचाव असते, एक गोंधळ असतो. आणि त्या गोंधळाची इतकी सवय झालेली असते ना आपल्याला, की आज मला आहे ना असं घर वाटतंय जसं काही नाही का, एकदम रिकामं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मी काय करू काय नको करू, माझी ना बनवण्याची इच्छा आहे ना, काही खाण्यापिण्याचं सुद्धा मन होत नाही, एवढं डेंजर वाटायला लागलं डायरेक्ट. आज दिदू आणि मनू दोघी घरी नव्हते, त्यामुळे घर अगदी खायला उठत होतं. म्हटलं चला बाबा जरा बाजारात तरी जाऊन येऊया. आज आमच्या गावचा आठवडे बाजार होता. पण घरी आल्याच्या नंतर पुन्हा तेच, तीच शांतता. आणि मला तर ना खरंच हे घर रिकामं घर खायला उठत होतं. कारण की आज बाजारातनं काय आणलं, मम्मी आम्हाला काय खाऊ आणला, हा प्रश्नच विचारायला कोणी नव्हतं. आज खूप दिवसानंतर संध्याकाळची देवपूजा मी केली. नाहीतर दिदू आणि मनू दोघांचाच नंबर असतो. अगदी आळीपाळीने का होईना, पण ह्या दोघीच देवपूजा करतात. मला आज आहे ना त्या लोकांसाठी खरंच खूप जास्त वाईट वाटत होतं, जे बिचारे कामानिमित्ताने आपल्या घरापासून महिनोन-महिने दूर असतात. मला त्या लोकांचा विचार करूनच आज खूप जास्त भावुक व्हायला होत होतं. कसं काय करत असतील ते बिचारे? त्यांना घरची किती आठवण येत असेल. बाजारातनं आली आणि हे बघा, आज फक्त भाजीपाला आणलेला होता. लेकरं नाहीत म्हणून खायलाही काहीच आणलेलं नव्हतं. त्यानंतर मग आमच्या कुक्यासाठी आज मीच त्याला जेवायला वगैरे दिलं. नाहीतर हे पण जबाबदारीने दिदूच करते. तिचा कुक्या सगळ्यात जास्त फेवरेट आहे. त्यामुळे मग मी म्हटलं आज दिदू नाही आहे, तर चला मी जेवायला देते त्याला. तर मी ही त्याच्यासाठी अशी हिरवी-हिरवी कोथिंबीर दिली. त्याची गोणी वगैरे चेंज करून दिली. कारण तो दिवसभरामध्ये प्रचंड गोणी खराब करतो. मग ही अशी गोणी त्याची सुकायला टाकली. जेवायला बसली. पण आज लेकरं नव्हती ना, त्यामुळे जेवणाचाही मूड नव्हता. पण काय करणार, आज एकटीनेच जेवण केलं.